एक माणूस, एक बेट आणि हजारो पानांची गुप्त फाईल ज्यात लपलेत जगातील सगळ्यात शक्तिशाली लोकांची नावं. ही आहे एप्स्टीन फाईलची कथा. जगातील सगळ्यात मोठ्या आणि धक्कादायक स्कॅन्डलपैकी एक. 2019 अमेरिकेच्या एका हाय प्रोफाईल तुरुंगात एक कैदी मृत अवस्थेत सापडतो. नाव जेफ्री एप्स्टीन, एक अब्जोपती. आरोप काय? अल्पवयीन मुलींची लैंगिक तस्करी, पैशाने आणि पॉवरने लोकांना ब्लॅकमेल करणे आणि त्याचबरोबर अनेक मोठ्या लोकांची नावं सुद्धा. राजकारणी, हॉलिवूड स्टार, बिझनेसमन आणि जगातील प्रभावशाली व्यक्ती. पण एप्स्टीनच्या मृत्यूनंतर एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. त्याच्यासोबत कोण कोण होतं? आणि मग तपास सुरू झाला. FBI ने त्याच्या घरावर छापे टाकले. न्यूयॉर्क, फ्लोरिडा, त्याचं खाजगी बेट लिटिल सेंट जेम्स, आणि तिथून सापडले हजारो फोटो, व्हिडिओज, ईमेल्स आणि एक सिक्रेट ब्लॅक बुक ज्यात होती शेकडो लोकांची कॉन्टॅक्ट लिस्ट. हे सगळं जमा झालं एका फोल्डरमध्ये आणि त्याला नाव दिलं गेलं एप्स्टीन फाईल्स. ही फाईल म्हणजे एप्स्टीनच्या संपूर्ण गुन्हेगारी साम्राज्याचा एक नकाशा. कोण भेटलं, कोणी प्रवास केला, कोण त्याच्या बेटावरती गेलं आणि कोणत्या लोकांवरती संशय, हे सगळं या कागदपत्रात आहेत. आणि इथून सुरू झाला खरा सस्पेन्स. सरकारने बराच काळ ही माहिती जनतेपासून लपून ठेवली. का? काय इतकं धोकादायक होतं या फाईल्समध्ये? पण 2025 मध्ये अमेरिकन सरकारने कायदा पास केला, एप्स्टीन फाईल ट्रान्सपरन्सी ऍक्ट, म्हणजे गुप्त फाईल सार्वजनिक करणे बंधनकारक. आणि मग हजारो पानं बाहेर आली. पण बरंच काही काळ्या शाईने झाकलेलं. फोटो हटवलेले, काही पानं गायब. म्हणजे सत्य अजूनही पूर्ण समोर नाही. पण प्रश्न उभा राहतो, इतके मोठे लोक एका गुन्हेगाराच्या संपर्कात का होते? त्यात अजून एक प्रश्न आहे, एप्स्टीनचा मृत्यू. ती आत्महत्या होती की काहीतरी वेगळं? सीसीटीव्ही का बंद होते? गार्ड झोपले कसे होते? याची उत्तरे तर अजूनही मिळाली नाही. जगभरातील पत्रकार, तपास यंत्रणा आणि लोक एकच गोष्ट शोधत आहेत, ती म्हणजे पूर्ण सत्य. कारण ही फाईल एका माणसाची कथा नाही, तर पैसा, सत्ता आणि गुन्हे यांच्या मागचं काळं जग दाखवणारी गोष्ट आहे. जेफ्री एप्स्टीन हे नाव समोर येताच डोळ्यासमोर येतो पैसा, अफाट सत्ता आणि असं जाळं ज्याने जगाला हादरवून सोडले. हे प्रकरण फक्त एका गुन्ह्याची कथा नाही, तर ती एका भ्रष्ट सिस्टमची साक्ष आहे. या प्रकरणातील पहिली संशयास्पद गोष्ट म्हणजे 2008 ची स्वीट हार्ट डील. इतके गंभीर आरोप असूनही एप्स्टीनला फक्त 13 महिन्यांची सौम्य शिक्षा झाली. त्यातही त्याला दिवसा जेल बाहेर जाऊन ऑफिसमध्ये काम करण्याची परवानगी होती. आणि हे पाहून जगाला प्रश्न पडला, सामान्य माणसाला हा VIP न्याय मिळाला असता का? आणि इथूनच पैसा प्लस सत्ता इज इक्वल टू संरक्षण हा संशय बळावला. याच काळात पीडित मुलींना मुद्दाम गप्प करण्यात आलं, त्यांना कोर्टात बोलू दिलं नाही, गुपचूप व्यवहार केले, त्यांचं तोंड बंद ठेवण्यासाठी NDAचा वापर केला गेला. न्याय व्यवस्था नेमकी कोणासाठी काम करते, हा मोठा प्रश्न उभा राहिला. एप्स्टीनची जवळची सहकारी ग्लिसेन मॅक्सवेल दोषी ठरली, पण खरी गुपितही आजही गुलदस्त्यात आहेत. तिने मुली नक्की कोणासाठी रिक्रूट केल्या? त्या बड्या लोकांची नावं अजूनही सार्वजनिक नाहीत. लोकांचा एकच सवाल आहे, ती एकटी नव्हती, मग बाकीचे सूत्रधार कुठे आहेत? या साम्राज्याचा दुसरा महत्वाचा भाग म्हणजे लोलिता एक्सप्रेस, एप्स्टीनचं खाजगी विमान. या विमानाचे फ्लाईट लॉग्स पाहिल्यावर अक्षरशः अंगावरती काटा येतो. त्यात अनेक प्रभावशाली लोकांची नावं आहेत. पण धक्कादायक म्हणजे कोण कुठे उतरलं, त्या बेटावरती नक्की काय झालं, याचं स्पष्ट उत्तर कोणाकडेच नाही. आणि जेव्हा आपण त्या लिटिल सेंट जेम्स बेटाचा विचार करतो, तेव्हा तिथे सापडलेली विचित्र मंदिरवजा वास्तू, बंद खोल्या शंकेला वाव देतात. सरकारने पुरावा नसल्याचं सांगितलं, पण इंटरनेटवर मात्र भयानक अफवा पेटल्या आहेत. सोशल मीडियावरती अशी चर्चा सुरू आहे, तिथे मुलींचा फक्त लैंगिक छळच नाही, तर नरमास खाण्याचे घृणास्पद प्रकार घडायचे. एप्स्टीनचा मृत्यू या प्रकरणातील सगळ्यात मोठा ट्विस्ट होता. हाय सिक्युरिटी जेल, सीसीटीव्ही बंद, गार्डचं एकाच वेळी झोपणं, हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. तो बोलण्याआधीच त्याला गप्प करण्यात आलं का? का ती आत्महत्या होती? याचं उत्तर अजूनही मिळालं नाही. आजही एप्स्टीन फाईल पूर्णपणे उघड नाहीत. हजारो पानांवरती काळी शाई फिरवून नावं लपवण्यात आली आहेत. सुरुवातीला या प्रकरणावरती मीडियाने मौन बाळगलं आणि नंतर दबाव वाढला म्हणून सगळं सत्य मीडियाने बाहेर आणले.
आणि याने पत्रकारितेवरचा विश्वास सुद्धा डळमळीत केला. शेवटी यंत्रणा मान्य करते की हे एक मोठं नेटवर्क होतं. एप्स्टीन मेला, मॅक्सवेल जेलमध्ये गेली, पण मग बाकीचे लोक कुठे आहेत? आणि हाच सगळ्यात मोठा प्रश्न जगाला छळतोय. कारण एप्स्टीन प्रकरण फक्त एक गुन्हा नाही, तो एक सिस्टम आहे जिथे पैसा, सत्ता आणि गुपित न्यायापेक्षा मोठी ठरतात. लोकल बंधन मीडिया चॅनलद्वारे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्हाला सुद्धा या प्रकरणातील अजून काही माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.